आपलं स्वागत करते। महत्त्वाची बातमी, राज्यातील महापालिका निवडणुकांचा प्रचार उद्या थंडावतोय। सगळ्याच पक्षांकडे प्रचारकर्ता अवघे 24 तास शिल्लक आहेत। सर्वत्र प्रचार सभांचा धुरळा उडालेला आहे। काल शिवाजी पार्कमध्ये ठाकरेंच्या तोफा या धडाडल्या आणि त्यानंतर आज महायुतीची सभा होतीये। शिवाजी पार्कमध्ये संध्याकाळी 6 वाजता फडणवीसांची सभा होणार आहे। बरोबर या ठिकाणी 4:58 तासभर आता केवळ शिल्लक आहे महायुतीच्या सभेकरता। तर तिथं ठाण्यात गडकरी रंगायतांजवळ ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार आहे। त्यामुळे दोन महत्त्वाच्या घडामोडी, दोन महत्त्वाच्या पॉवरफुल सभा मुंबईत होत आहेत। एकीकडे शिवतीर्थावर महायुतीची पहिली सभा आज होतीये। काल ठाकरे बंधूंच्या सभेनंतर महायुतीतून ठाकरे बंधूंवर कसा घणाघात होणार, एकूणच टीकांना कसं प्रत्युत्तर दिलं जाणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। तर तिथं ठाण्यात शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधू असतील, त्यामुळे ठाणं हा एक शिवसेनेचा गड मानला जातो। त्यामुळे ठाण्यातही ठाकरे बंधूंची तोफ कशी धडाडणार आहे, ठाण्यातल्या एकूणच मुद्द्यांवर ठाकरे बंधू काय भाष्य करणार, हे तेच ठाणे जिथं खरं तर सुरुवातीला शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जागा वाटपावरून काहीसा कलगीतुरा रंगलेला तमाम महाराष्ट्रानं पाहिलेला होता। आता त्याच ठाण्यात ठाकरे बंधूंची आज सभा असेल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया, आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। शिवाजी पार्कवरून आपले प्रतिनिधी चेतन ननावरे, तर तिथं ठाण्यातून आपले प्रतिनिधी मनीष गांगुडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला जाते चेतन यांच्याकडे। चेतन, केवळ तासभर शिल्लक महायुतीची शिवतीर्थावर सभा। खरं तर शिवाजी पार्क मैदान म्हटलं की राजकीय मंडळींकरता हे होम ग्राउंड मानलं जातं, बॅट्समन करता हे होम ग्राउंड मानलं जातं आणि तिथं ठाकरे बंधूंच्या फटकेबाजीनंतर आज महायुतीची फडणवीसांची सभा। निश्चितच लागवी, ज्या प्रकारे क्रिकेटची पंढरी जिला मानलं जातं, त्याच दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर राजकीय आखाडा आपण आज रंगताना पाहणार आहोत। काल याच ठिकाणी राज ठाकरे, उद्धव ठाकरेंची जोरदार भाषणं झालेली होती आणि आज त्याला प्रत्युत्तर आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि भाजपचे नेते आशिष शेलार आणि अमित साटम हे देताना पाहायला मिळतील। विशेष करून मराठीच्या मुद्द्यावरती सातत्याने कुठेतरी घेरण्याचा प्रयत्न महायुतीला केलेला होता, मात्र त्याला जोरदार प्रत्युत्तर सातत्याने मुख्यमंत्री देत होते, अमित साटम देत होते, आशिष शेलार देत होते। एकनाथ शिंदे असतील, यांच्याकडे भाषणाकडे विशेष लक्ष असेल, कारण सातत्याने भाजपचं एक बाहुलं म्हणून शिंदेवरती आरोप करण्याचं काम ठाकरे गट करत होता आणि म्हणूनच आजच्या या सभेमध्ये विकासासहित हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती कुठेतरी ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न आहे तो करताना आपल्याला महायुतीचे नेते पाहायला मिळतील। विशेष करून रामदास आठवले यांच्या कविता असतील, खुमसदार अशा कविता आपल्याला पाहायला मिळू शकतात। तर दुसरीकडे टोकदार शब्दांनी वार करणारे आशिष शेलार यांचं भाषण असेल आणि तिसरीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची विकास आणि हिंदुत्वाची सांगड घालणारी भाषणं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकतात। त्यामुळे आता ठाकरेंना प्रत्युत्तर काय देत आहेत आणि नवीन कुठली घोषणा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतात का, याकडे आजच्या सभेमध्ये विशेष लक्ष असेल। लागवी, अगदी चेतन, काल जर आपण पाहिलं तर शिवाजी पार्कवर जी काही सभा झालेली होती त्या सभेअंती ठाकरे बंधूंनी तमाम महाराष्ट्रातील मराठी जनांकरता भावनिक आवाहन सुद्धा केलेलं होतं। आता त्या आवाहनानंतर ठाकरे बंधू ठाण्यात आज पोहोचतायत। मनीष, ठाण्यात सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। एकतर शिंदेंचा गड म्हणून ठाण्याकडे पाहिलं जातच, शिवाय जिथून खऱ्या अर्थानं शिवसेना विस्तारली गेली, शिवसेनेचा विकास झाला, शिवसेना रुंदावली गेली, ते हे ठाणे। ठाकरे बंधू एकत्रित आल्यानंतर ठाण्यात सगळ्यांच्याच नजरा आहेत। लागवी, आपण जर बघितलं तर 20-25 वर्षापूर्वी याच ठाण्याने शिवसेनेला सत्ता दिली होती आणि त्याच सत्तेच्या नंतर शिवसेनेचं सत्ता प्रत्येक महानगरपालिकेमध्ये एक स्थान जे आहे ते ठाण्याकडून मिळालं होतं आणि त्यामुळेच ठाकरे बंधूंच्या या सभेकडे अतिशय महत्वाचं स्थान मानलं जात आहे। कारण पुन्हा एकदा दोन्ही भाऊ एकाच मंचावरती 20 वर्षानंतर ठाण्यामध्ये येत आहेत आणि आज त्यांची संयुक्त जी सभा आहे ती देखील पार पाडली जाते। कशा पद्धतीने ठाणेकर आता या
सभेकडे आणि ठाकरेंच्या जे काही त्यांचे प्रश्न आहेत, ठाणेकरांचे प्रश्न आहेत, ते कशा पद्धतीने ठाकरे बंधू हे मांडतायत आणि कशा पद्धतीने त्याला योग्य ते सन्मान ठाणेकर देत आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून ठाण्यामध्ये ज्या पद्धतीने शिवसेना ठाकरे गट असेल किंवा मनसे असेल यांनी गेल्या वर्षभरापासून ठाणेकरांचे जे प्रश्न आहेत, वाहतुकीचा प्रश्न असेल, त्यानंतर ट्रॅफिकचा प्रश्न असेल, ठाणेकरांच्या समस्या असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, अशा ज्या समस्या होत्या त्या समस्यांना घेऊन ते थेट रस्त्यावरती उतरले होते. त्याचबरोबर महानगरपालिकेमधला भ्रष्टाचार असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, मनसे असेल, ठाकरे गट असेल, या सगळ्यांनी रस्त्यावरती येऊन आंदोलन केलं आणि त्यामुळेच कुठेतरी ही जी युती आहे दोन्ही या सभेकडे चेतन आणि मनीष, तुमच्या दोघांचाही आभार. तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. राज्यात